या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। परसमड गाव परिसरातील कॉलनी वशियाचा 3 वर्षापासून अन्यायाविरुद्ध लढा कायम। वर्तमान कोटेक्स अँड जिनिंग प्रेसिंग कंपनीवर संताप, कारवाईची मागणी तीव्र। शिंदखेडा तालुक्यातील परसामाड येथील वस्तीवासियांचा न्याय व मूलभूत हक्कासाठीचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे। वर्धमान कोटेक्स अँड जिनिंग प्रेसिंग कंपनीमुळे सतत वाढत असलेले आरोग्याचे धोके, हवामान प्रदूषण आणि मोठ्या मशिनरीमुळे तयार होणाऱ्या कंपनीमुळे घरामध्ये पडलेले तडे या सर्वांचा फटका गेल्या 3 वर्षापासून नागरिकांना बसत आहे। रहिवाशांच्या मते हे तडे इतके गंभीर आहेत की भविष्यात जीवनहानीची शक्यता नाकारता येत नाही। स्थानिक नागरिकांनी वारंवार पर्यावरणीय धोक्याविषयी तक्रारी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक नेमण्यात आले। या पथकात तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा समावेश होता। कंपनी तपास पथक पोहोचताच तक्रार सर्व रहिवाशी गेले असता। याच दरम्यान कंपनीच्या मालकाची पैशाची मुजोरी आणि दादागिरी उडत चालली असलीचे चित्र पाहावयास मिळाले। तरी रहिवाशांचे म्हणणे आहे, तपास प्रक्रिया सुरू असताना कंपनीकडून 300 ते 400 लोकांची फौज जमा करून नारेबाजी करत रहिवाशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला, तर काही जमाव कॉलनीकडे धाव घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला। या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्त्रिया, मुले, वयोवृद्ध आणि सर्वसामान्य नागरिक घाबरून गेले आहेत। रहिवाशांचा स्पष्ट दावा आहे की आमचा संघर्ष शेतकऱ्यांविरुद्ध नसून केवळ त्या जिनिंग कंपनीच्या मालकाविरुद्ध आहे। हवेमध्ये उडणारे कापसाचे जिंग, घरांना पडलेले तडे, दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे आमच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे। मुलांचे आरोग्य बिघडत आहे आणि आम्ही श्वास घेतो त्या हवेतच विष पसरले जात आहे। नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की भविष्यात जर कोणतीही जीवितहानी झाली तर त्याला शासन, अधिकारी आणि जिनिंग कंपनीचा मालक जबाबदार असेल। परसामाड येथील वस्तीवासियांचा हा लढा आता निर्णायक टप्प्यांवर दाखल झाला असून शासनाकडून ठोस आणि त्वरित निर्णयाची गावकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे। SMTV मराठीसाठी न्यूज ब्युरो, शिंदखेडा। मी प्रवीण जुरान मंगासे, राहणार शिंदखेडा रेल्वे स्टेशन, संविधान कॉलनी परिसरात आम्ही सर्व नागरिक इथं उपस्थित आहेत। आम्ही मागे 4/12/2025 रोजी कलेक्टर मॅडमांना आमरण उपोषणाचा इशारा दिला होता। तो विषय संदर्भ असा होता की वर्धमान कोटेक्स अँड जिनिंग प्रेसिंग कंपनी परसामाड येथे होत असलेल्या कंपनीमुळे प्रदूषण, आरोग्याला खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे। कारण की त्याच्यामध्ये आमचे लहान लहान बाळ वगैरे आहेत, वयोवृद्ध आमचे माता पिता आणि त्यानंतर सर्वसामान्य नागरिक आहेत। आणि त्याचप्रमाणे आपल्या ज्या मागच्या साईडला तुम्हाला जी जिनिंग दिसते मोठी, ही जिनिंगच्या मध्ये खूप मोठमोठ्या प्रमाणावरती मोठे मशिनरी असल्यामुळे त्या मशिनरींचे जेव्हा चालतात ते कंपन होतं आणि ते कंपन झाल्यानंतर घरांना तडे जात आहेत आणि ते तडे मोठमोठ्या प्रमाणावरती वाढत आहेत आणि त्या काही काळानंतर ते रूपांतर एखाद्या वेळेस घर ढासळण्याचे प्रमाण वाढू शकते आणि त्यामुळे जीवितहानी होऊ शकते। म्हणून आम्ही आमरण उपोषणाचा इशारा दिला होता। त्याच वेळेस आम्हाला कलेक्टर मॅडमने आमच्या समोर तहसीलदार साहेबांना फोन केला व त्यांना सांगितलं की या लोक 3 वर्षापासून वारंवार तक्रारी अर्ज घेऊन आमच्याकडे येत आहेत, तर तुम्ही त्यावरती काहीतरी निकष काढा त्याच्यावरती। मग त्यांची एक कमिटी नेमली गेली। जणांची कमिटी आमच्या इथं 8/12/2025 रोजी त्या वर्धमान जिनिंगची पाहणी व आमच्या कॉलनी परिसराची पाहणी करण्यासाठी येणार होती आणि ते 8 तारखेला 12 वाजेच्या सुमारास ते जिनिंग मध्ये ती पाहणारी टीम जी होती ती तिथं गेली। त्यानंतर आम्ही आमच्या कॉलनीच्या सर्व रहिवाशांसोबत, आम्ही मुलांसोबत आम्ही इथं कॉलनीच्या याच जागेवरती आम्ही सर्व थांबलेलो होतो त्यांची वाट बघत की आमच्या कॉलनीत कधी येतील आणि आम्ही आमच्या ज्या समस्या त्यांच्यापुढे आपण मांडणार होतो। पण त्याच वेळेस
तहसीलदार साहेब नितीन देवरे यांनी माझ्या मोबाईलवरती कॉल केला की सदर तुम्ही अशी व्यक्ती तक्रार अर्ज दिलेला आहे तुम्ही सर्व कॉलनी वाशांनी, तर तुम्ही दिसत नाही म्हणे इथं. म्हणतं सर आम्ही तर तुमची वाट इकडे बघतोय कॉलनीमध्ये. त्याच वेळेस त्यांनी आम्हाला तिकडे बोलवलं आणि आम्ही त्या साहेबांच्या सांगण्यावरून आम्ही तिकडे गेलो. तर तिकडे गेल्या असता आम्हाला एकदम शॉक लागल्यासारखं झालं, कारण की तिथं कमीत कमी 400-500 लोकांचा जमाव हा जिनिंगच्या मध्ये आणि त्याच्या बाजूला त्यांनी गेट लावलेल्यासारखं होतं. नॉर्मली गेट उघडच होतं ते गेट म्हणजे, आणि बाजूला तिथं पोलीसवाले तिकडे एक साईडला थांबलेले, अधिकारी एक साईडला बघायची भूमिकामध्ये, आणि आम्हाला बोलवून आणि त्यानंतर आम्हाला बघताच बरोबर त्या लोकांनी एकदम जोरात घोषणाबाजी चालू केली आणि आमच्या विरुद्ध घोषणाबाजी करताना त्या लोकांना थोडं मिसगाईड केलेलं होतं वर्धमान जिनिंगच्या ज्या मालकाने, कारण की आम्ही कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधात कधीच नाही येत आणि आमचा जो लढा चालू आहे हा शेतकऱ्यांच्या विषयी नाही जाईल. पहिली गोष्ट तर हा लढा आमच्या मूलभूत अधिकारांविषयी लढा आहे, कारण की आमची जी वस्ती आहे ही 20-25 वर्ष जुनी वस्ती आहे आणि इथं जी जिनिंग पडली ही 7 वर्ष पहिले त्याने टाकलेली आहे. त्या जिनिंगमुळे होणारी जी झीन असते, बारीक बारीक झीन, ही पूर्ण हवेत फैलून आमच्या कॉलनी परिसरात पूर्ण व्यापक होते आणि त्याच्यामुळे आमच्या लहान लहान बाळांचे आरोग्य नेहमी तब्येती खराब वगैरे होत असतात. आणि त्यानंतर आमचे जे म्हातारे लोक आहेत त्यांना खोकल्याच्या दमाच्या प्रॉब्लेम उद्भवणं चालू होऊन गेले म्हणून. आणि त्यानंतर आमचे जे घरं बांधलेले आहेत, आमच्या आयुष्याची जी पुंजी आम्ही त्या घरांमध्ये टाकलेली आहे, त्या घरांना मोठमोठे तडे जाऊन त्या घरांची आर्थिक नुकसानही खूप मोठ्या प्रमाणात होते. मी निकिता सोनवणे, येथील रेल्वे कॉलनी, संविधान कॉलनी येथील रहिवासी. हे जे घर आहे हे माझंच घर आहे आणि घराला बांधून 10 वर्ष झालेले आहेत, पण घराची अवस्था एवढी दुर्मिळ झालेली आहे की जी घराची टाईल्स आहे मी 3दा चेंज केलेली आहे आणि तरी सुद्धा ती टाईल्स अजूनही खचत जात आहे. आणि जी किचनची टाईल्स आहे ना ती कधी अंगावर पडेल हे काही सांगता येत नाही. त्याच्यानंतर घराला मोठे मोठे तळे देखील गेलेले आहे. माझी मुलगी 1 वर्षाची आहे, पण तिची जी सर्दी आहे ती कंटिन्युअस, ते फक्त एकच कारणामुळे की जी झीर आणि हे कापसाचे कण हवेत असताना त्यामुळे जे लहान बाळ आहे त्यांना सर्दी, खोकला हा प्रॉब्लेम होत आलेला आहे. माझ्या आईचं हृदय फक्त 25% काम करते, फक्त आणि फक्त या त्रासामुळे. कारण इकडचं जे वातावरण आहे ते पूर्णप्रमाणे दूषित झालेलं आहे. आम्ही मोकाट्याने बाहेर फिरू सुद्धा शकत नाही, म्हणजे आमचं स्वातंत्र्य पूर्णपणे हिरावून घेण्यात आलेलं आहे. जे वातावरणात धुळीचे कण आहे ते सतत असतात. घरात एवढं व्हायब्रेशन असतं की आम्ही शांततेत झोपू सुद्धा शकत नाही. नवीन जर कोणी व्यक्ती आला ना घरात तर त्याला एवढा त्रास जाणवतो, त्याला असं वाटतं की जसं काही घर हलतंय म्हणून. तर या त्रासाला आम्ही फार आता संताप, म्हणजे खूप कंटाळून गेलेलो आहे आणि बस आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा.